आपल्या धमकवणीमध्ये एक त्याचा फोटो काढतो. She is an ophthalmologist, senior ophthalmologist, anterior segment corneal refractive surgeon आहेत त्या आणि पुणे ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या पास्ट प्रेसिडेंटही राहिलेल्या आहेत. व्हेरी ऍक्टिव्ह आणि डोळा डॉक्टर आहेत परंतु तिची एक काढण्याची दृष्टी सुद्धा त्यांच्यामध्ये डोळ्यांनी साठवत नाही तर ते चितारता पण एक इमॅजिनेशन माझं सगळे हे आहेत की तो फील आपल्याला यावा म्हणजे यू शुड गेट दॅट फील की आपण कोकणात गेल्यासारखं वाटत किंवा हे सुद्धा आपण वस्तीत गेलोय तिथल्या एक फील यावं अशा यांनी ते सगळे चित्र काढलेली. ऑइल पेंटिंग्स ऑन MDF बोर्ड एक फोटोग्राफ पाहिला होता तुम्हाला प्रचंड टेका पाटील फ्रॉम IIM PCB ब्रांच अँड आय एम ॲनेस्थेशियोलॉजिस्ट. ओके म्हणजे आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काम करते RCM ऑफिसर म्हणून. आहे मग गायनेकोलॉजिस्ट कम्युनिकेट स्पेशलिस्ट. आणि ही जर्नी अशी सुरू झाली मुलीला घेऊन जायचं क्लासला मग बाहेर का बसायचं. अरे वा. दॅट इज वन थिंग. सो दिस वॉज माय फर्स्ट पेंटिंग. कारण ॲक्रेलिकमध्ये करायची खूप इच्छा होती. इंटरमिजिएट एलिमेंटरी दिल्या पण त्या फक्त आपल्या रॅकसाठी किंवा मार्कांसाठी होत्या. बट लेटर ऑन आय जस्ट स्टार्टेड विथ ॲक्रेलिक. आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. तर सगळे लॉंग एक्सपोजर होते. तर मी हा कॉन्टेस्टसाठी मी हे एक किंगफिशर बर्ड आहे तो जो बरोबर त्यांना कळतं आपण हातात मासा सगळ्यांना प्राइज विनिंग फोटो आता हा पक्षी जेव्हा हॉरिझॉन्टल उडतो त्याचा डोळा बघा काळा आहे ना राईट. जेव्हा पाण्याजवळ येतो त्याच्या डोळ्याला काय होत आहे पांढरा झाला पांढरा आहे ना डोळा. आपण स्विमिंग करताना आपण गॉगल घालतो ना बरोबर. तर नेचरनी गॉगल दिलाय. हा गॉगल ऑलरेडी नेचरने दिलाय. तर इतकं नेचर अमेझिंग आहे पण ते बरोबर वेळेवर कॅप्चर करणं हे फार फार महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली हेच सांगितलं मला ते तुमच्या एक्झामिनेशन ज्युरीजने हेच सांगितलं मला. हा फोटो असा आहे का असा आहे माझं. अरे बापरे सुंदर ही एक मॉनेस्ट्री आहे. पेशन्स व्हेरी पेशंट. सो हे असं आहे असं आहे ना सर. नाही, नाही सर. स्टार ट्रेल फोटोग्राफी. हे मिल्की वे आहे. आकाशगंगा. मग हे काजवे आहेत. हे जे आहे ना हे काजवे आहेत. काजवे तर इकडून या तुम्ही फोटो इकडून त्यांच्या ऐकून हे काजवे आहेत आणि हे सगळे लॉंग एक्सपोजर रिव्हरचे फोटोग्राफ्स आहेत. जर आपण इकडे थांबलो आपल्याला काहीही दिसणार नाही. झिरो कम्प्लीट डार्कनेस. मूनचं जे लाईट आहे ना 1 मिनिट कंटिन्यूस कॅप्चर केलं सगळं लाईट अप होतं. सो दिस इज मून लाईट लँडस्केप नाईट फोटोग्राफी. आपण बटरफ्लायचा डोळा त्याला आपण मॅग्निफिकेशन म्हणतो. वेगळ्या पद्धतीने आपण लँडस्केप बनवू शकतो. मूनलाईट, स्टार ट्रेल्स, पक्षी, झाडं. पण आपला डोळा हे कॅप्चर करू शकत नाही. पण ही गिफ्ट आपल्याला फोटोग्राफी दिली आहे आणि हे शिकलं तर नेक्स्ट मेडिटेशन. एक्सिलेंट एक्सिलेंट. टाळ्या वाजवा सगळ्यांना. सर बाय द वे टीचर फिटनेस सौंदर्याची दृष्टी असणारे बेस्ट टीचर असतात. त्याचं IIP-ला अँजिओ बॉडीमध्ये 1 तासाचं वेळ कंबाईन प्रायव्हेट डिस्कशन विथ ऑन फिटनेस. ओके ओके ग्रेट ग्रेट ऑलराऊंडर. कॉंग्रॅच्युलेशन्स. दुसऱ्या मधल्यावर यांनी लाज येणार
मी अकोल्यावरून आलेलो आहे. हे वैभवजी सांगळे आपल्या परीक्षेचे परीक्षक होते ड्रॉइंगचे आणि त्यांना द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुद्धा हे राष्ट्रपती पदक पुरस्कार दिले आहेत. सांगा. मला फॅशनमध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे आणि माझं एज्युकेशन मुंबईला झालं बेसिक स्कूल मुंबईमध्ये आणि मला पेंटिंगची लहानपणापासून आवड होती. मला इंडियन क्षेत्रामध्ये जायचं होतं पण मला त्याची इंटरेस्ट नव्हता. मला पेंटिंगमध्ये मी लहानपणी पेन्सिल घेता माझी कल्पनाशक्ती वाढली आणि त्या कल्पनाशक्तीमध्ये विद्यार्थी समोर चादर दाखवतो आणि माझी ही जी पेंटिंग आहे ही कृती लाईव्ह पेंटिंग आहे म्हणजे कृती पेंटिंग म्हणतात त्याला कृती पेंटिंग आणि या पेंटिंगमध्ये मला महाराष्ट्र रक्षापती आमदार आपल्या साहेबांचा पहिला पुरस्कार मिळाला या पेंटिंगमध्ये आणि माझी ही पेंटिंग लास्ट पेंटिंग राष्ट्रपती भवनमध्ये लागलेली आहे. अरे वा. हो आणि हे जे सगळे पेंटिंग माझ्या अमेरिका कॅनडा जर्मनी किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये पण पेंटिंग लागलेले आहेत माझे एक मित्र एक फोटो दाखवतो आणि मुंदेकरांचं पण आहे फोटो मीच केलं त्यांचं ऑफिसमध्ये लागलेलं आहे ते सगळे पेंटिंग आहेत. नॅशनल अवॉर्ड असतं एवढे पेंटिंग आहेत माझ्याकडे पण मी इकडे आणत आपलं नाही म्हणून म्हटलं इकडे जागा कमी पडतोय म्हणून म्हटलं कमीच आणलं आपण नागपूरवरून आले. आमदार दादवाले साहेबांचा पहिला पुरस्कार दीपिकाला मिळाला मुंबई या पेंटिंगमध्ये. Painting is my passion since childhood. So I just started painting now. So I get time. So in these four categories I have got incentive prizes. Then this is portrait category. And this is birds category. This is gods and this is acrylic. These are all watercolors. And this I have done. This also recently I have done. Yes. This also work line of animals. ते पाण्याच्या बाटल्या पण अगदी कचऱ्यात काढले म्हणतो ना आपण ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट ते आहे वेगळी नजर. वेगळी नजर. इथं कोण आहे? माझं नाव राजेश्री. इथे ऍक्च्युली माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे. एक पुरुषाच्या मागे एक स्त्री आहे त्यांनी दाखवून दिला. एअरपोर्टला आहे. सो या ग्रेट ग्रेट. ओके ओके थँक्यू सो मच. Hey, right. Yes. I recently started painting. I have not taken any professional training in that. For this, I got landscape category prize, second prize in that. This is like morning mist. हे वॉटर कलर्स मध्ये प्रतिमेसर वॉटर कलर इज अ व्हेरी टफ थिंग. मॅडम जास्त बोलतील माझ्यापेक्षा बट दिस हातात अरे वा सुंदर सुंदर. खोडरबर लागत नाही म्हणून सांगा. खोडरबर लागत नाही. स्ट्रोक इज अ फायनल स्ट्रोक शिमल्यावर लाकडावर काढलेले. हे पण लाकडावर आहे. दीनानाथ दलालचा पूर्वी दीपावली म्हणून लाकडावर काढलं. 50 वर्षापूर्वी काढलं. हे 50 वर्ष मी 84 वर्ष. अरे बापरे, सर, नमस्कार. सॉरी स्वतःची दुकान नाही नाही दुसरं पण हस्तिदंताचं वगैरे वर्क असते तसं हा तसं अगदी त्याच्यापेक्षा 28 साली एक पेंटर होता. त्याला एक चित्र काढलं. त्यांची मुलगी आहे अशी चाली होती 28 का 37 बाबूराव पेंटर बहुतेक. तर त्यांची जी मुलगी आहे तिलाच त्यांनी मॉडेल केलं आणि हे जगप्रसिद्ध नाही मुलगा फार हळदणकरांचं ते वेगळं हळदणकर नाही. ते वेगळं आहे. हे वेगळं कोणतरी हे माझ्याकडे याची म्हणजे डोळ्यातला हे हो हे जे प्रकाश खूपच ते सांभाळून कला जोपासायची.
सांगा बरं. या मॅडम इकडेच या इकडे सांगा. मी थोडी आधी ओळख करून देते. शी इज डॉक्टर वृषाली पटवर्धन, आय सर्जन आहेत पुण्यातल्या, उत्तम चित्रकार. आम्ही सांगतो. आता मॅडम तुम्ही सांगू नका. वॉटर कलर्स आय लव्ह डुईंग वॉटर कलर्स. हॉबी म्हणून सुरू केलं, इतक्यातच सुरू केलंय. त्याला इन्सेंटिव्ह प्राईज मिळालं या, या. व्हेरी गुड, सुंदर आहे. आणि अजून शिकते. येस, आय एम ऑलवेज बी अ स्टुडंट. हा तुमचा विनय आहे. यांच्या ह्या किंवा अजून जे आहेत ना, यांनी इतकं इन्स्पायर केलेले आमच्यापैकी अनेकांनी यांच्या चित्रांवर कविता केलेल्या आहेत. त्यातली मी एक आहे. तिच्या या चित्रावर आहे माझी एक कविता. म्हणजे असे इतकं हो सुंदर ऍक्च्युली तसं होतं ते. म्हणजे जसं चित्रकाराला चित्र काढायची जी कल्पना येते तर कवी मनाला लगेच कवी मन असं हो, येतं. हो. मी लिहिलेले आहेत एक्झॅक्ट. बोला मॅडम. या मॅडम. I'm डॉक्टर क्षमा कुलकर्णी, आम्ही pediatrics आहे. हे माझे पेंटिंग्स आहेत. these are mainly water colors, काही acrylic आहे. This one is acrylic. Inspiration was Literally. my husband does bird photography, so I take it from त्याचे paintings. So complimenting each other. Very nice. आपण एक हा पण विचार केला पाहिजे की याचा पिडियाट्रिक सर्जन केवढा स्ट्रेस असतो. इन स्पाइट ऑफ दॅट त्याचा स्ट्रेस नसतो. And I have painted this 22 जानेवारी अयोध्येचं आपलं होतं. हो, हो. This is in acrylic. सुंदर सुंदर. दिस इज समथिंग युनिक. चला, कॉंग्रॅच्युलेशन. सर या. सरच पाठीवर कशानं करता सर? रबर नाही वापरत. हो सर. कसं प्रदर्शन सर याच्यातून आपण आयुष्यामध्ये सुद्धा नको त्या गोष्टी आपण टाळून द्यायच्या आणि जे हवं तेवढंच ठेवायचं. येस, त्यामुळेच ते हे जमलंय सर आपल्याला. चिरतारुण्य अगदी ग्रेट ग्रेट सर, ग्रेट. बोला सर. अरे वा. प्रवीण चव्हाण. ओके. शरीर शरीर बैलगाडा शरीर. इम्पॉर्टंट असतात. स्विमिंग ट्राय करायचं एक्सप्रेशन हे घेतलंय. इंडोनेशिया. ॲक्च्युली पाऊस नाही आहे. LEDs होत्या आधी. LEDs अशा हे होत होत्या खाली घालून घेत होतं. असं वाटतं पाऊस स्पोर्ट्स हातात दाखव. ॲक्च्युली हे 3 feet by 2 feet साईज आहे. मी प्रिंट करून ओके, नो प्रॉब्लेम. म्हणून तुम्ही बोलू. या इकडून या. हे वॉटर कलर आहे. वॉटर कलर आहे. हां, वॉटर कलर आहे. आणि हे पण साईज मोठेच होतं. 3 by 2 feet. भंडारा होताला. ओके. त्यांचा प्रॉब्लेम होता ते त्याचे मोठे पेंटिंग फोटो काढून
असोसिएशन महाराष्ट्र स्टेट आणि इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे या दोन्ही संस्थांतर्फे मी आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमात स्वागत करते. कल्चरल कमिटी IMA महाराष्ट्र स्टेट ही वर्षभर अनेक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. उद्देश हाच होता की डॉक्टरांमधल्या कलागुणांना वाव मिळावा. आपल्यातला प्रत्येक डॉक्टर हा कलाकार असतोच, खूप संवेदनशील असतो आणि प्रत्येक डॉक्टरला तर संवेदनशील असावंच लागतं. त्यामुळेच प्रत्येक डॉक्टरमध्ये हा कलाकार जो लपलेला असतो त्या कलाकाराला बाहेर काढण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी कल्चरल कमिटी IMA महाराष्ट्र स्टेट तर्फे या सर्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. आणि आज तुम्ही बघाल तर इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धांमधून पारितोषिक मिळालेले सर्व डॉक्टर्स इथे आलेले आहेत. देवाणघेवाण करण्यासाठीच आज आपण इथे हा आनंद सोहळा आहे. त्यामुळे कसं असतं ना, आम्ही पण सगळे डॉक्टर नाही गेल्या असतील, कुणीही राग मानू नये. हे काही आपल्या लेकीच्या लग्नासारखं नाही की सासरच्यांचा सगळा राग मानू नये. कुणाचं कुठेतरी काहीतरी चुकलं माकलं असेल, सगळ्यांनी मोठ्या मनाने आम्हाला माफ करावं. का दिवसभर नव्हे तर गेला महिनाभर पूर्ण कल्चरल कमिटी राबत होती, पण काल दसरा असून सुद्धा आम्ही सगळे खूप राबत होतो, कारण हे सगळं करणं भाग होतं. अर्थात त्यात आम्हाला सगळ्यांना आनंद आहे, कारण हे आनंदात प्रित्यर्थच आम्ही करत आहोत. त्यामुळे हा सोहळा सुंदर आहे. तर आता आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करणार आहोत. त्यासाठी मी आमचे कल्चरल कमिटीचे जे चेअरमन आहेत पुढे येण्याची विनंती करावी. तर डॉक्टर वैजयंती पटवर्धन मॅडम, डॉक्टर राजन संचेती सर. वैजयंती पटवर्धन मॅडम या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहेत IMA MS च्या. डॉक्टर राजन संचेती सर हे IMA पुणेचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी बसून घ्यावं. डॉक्टर तुकाराम मुंडे सर आहेत कन्व्हिनर आमचे, त्यांनी स्थानापन्न व्हावं. हे जे पेंटिंग आणि फोटोग्राफी याच्या स्पर्धा पेंटिंग आणि फोटोग्राफीचं जे सगळं आयोजन वगैरे होतं, या सगळ्यामध्ये आमच्या ज्या PCB IMAच्या प्रेसिडेंट आहेत डॉक्टर माया भालेराव मॅडम, त्यांनी खूप कष्ट आणि सक्रिय सहभाग घेतला. त्यांना एनकरेज करण्यासाठी त्यांनी इथे यामध्ये सहभागी व्हावं म्हणूनही त्यांनी प्रयत्न केले. तर मी आता माया भालेराव मॅडमनाही बोलवणार आहे आणि त्या ह्या आता आपल्या प्रदर्शनामध्येच एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देणार आहेत वॉटर कलर पेंटिंगचं. गेल्या वर्षी आम्ही त्यांचं केलं होतं, तेव्हा आम्ही ऍक्च्युअल वर्कशॉप घेतला होता. म्हणजे अनेक डॉक्टर्स येऊन मॅडम कडून शिकले आणि मॅडमनी जे केलेलं त्यावेळेला डेमो करता करता केलेलं जे पेंटिंग आहे ते खूप अभिमानाने मी सांगते IMA पुणेला त्यांनी भेट दिलंय. आणि आमची जर 4थ्या मजल्यावरची लायब्ररी आपण बघाल, डॉक्टर नीतू मांडके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आहे, तिथे मांडके सरांचे जसे जीवनयात्रेचे फोटो आहेत त्यात मॅडम तुमचं आम्ही पेंटिंग खास ठेवलेलं आहे. तर आपण आता दीपक प्रज्वलनाने सुरुवातीला दीपक प्रज्वलित करावं. मी फक्त विनंती करेन सर्वांनी आपले पादत्राण काढून ठेवावे. काय माहिती तुमच्या बरोबर कुठे गेलं मॅडम? बोट काढा मागून. गीतांजली मॅडम मेमरी फुल मी करेन का किंवा मी मॅडम या ना, करून घ्या तुम्ही. या राजेश्री मॅडम या. मॅडम या. करून घ्या. मॅडम या. या मॅडम. प्रज्ञा मॅडम आल्या का? फोटो घे. फोटो घेऊ सगळ्यांचा. इंडियन मेडिकल असोसिएशन कल्चरल कमिटी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित हा
कला दर्पण महोत्सव 2024 वर्ष दुसरं. डोंगरे सरांनी आशीर्वाद दिला, कल्चरल कमिटीचं काम करा, तुम्ही करू शकता विश्वास दिला होता. आणि सलग दुसऱ्या वर्षी संचिती सर असतील, डोंगरे सर असतील यांनी माझी शिफारस करून या कमिटीवर मला अपॉइंट केलं आणि त्या पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यात किती यशस्वी झालं माहित नाही, परंतु इथं जमलेले जे माणसं माझी दिसत आहेत त्यांच्या तोंडावर एक प्रसन्नता आणि हास्य दिसते. मला वाटतं की हा हेतू सफल झालेला आहे असं मला वाटतं. कल्चरल कमिटीचं चेअरमन पद घेत असताना सर खूप मनामध्ये काहूर होतं की नेमकं आता कसं करता येईल. याच्या आधी कल्चरल कार्यक्रम कधी झाले नव्हते आपल्या आयुष्याचे महाराष्ट्र स्टेटचे. मग काय करावं काय नाही. गीता मॅडम असतील, तुकाराम मुंडे असतील, आमच्या माया भांडारा मॅडम असतील, वृंदा कुलकर्णी मॅडम, दानू मॅडम मला मागच्या वर्षीपासून साथ देत आहेत, वृंदा कुलकर्णी मॅडम मला मागच्या वर्षीपासून साथ देत आहेत, राजेंद्र ऋषी सर ते मला मागच्या वर्षीपासून साथ देत आहेत. आणि पहिलं नाव तुमचं घेतलं. आणि मग मागच्या वेळेस तर साहित्य संमेलन जे घेतलं पुण्यामध्ये ते त्याचं पूर्ण श्रेय मॅडमलाच आहे. आणि मग काय घ्यायचं काय नाही तर मागच्या वेळेस 4 स्पर्धा घेतल्या मागच्या वर्षी, त्याला जो प्रतिसाद भेटला त्याच्यानंतर यावेळेस अजून 2 स्पर्धा वाढवल्या, त्यालाही प्रतिसाद भेटला. आणि मला वाटतं मॅडम आज तुम्ही म्हणलात की कुणी कुणाचं राग म्हणून नाही, आज वधू पित्याच्या भूमिकेत मी इथं असल्यासारखं मला वाटत होतं गेल्या 1.5-2 महिन्यापासून की या स्पर्धा घेणं, परीक्षकांना ते चांगलं बाबा त्याचे रिझल्ट वेळेवर अनाऊन्स करण्यासाठी प्रयत्न करणं, मग कुठंतरी एखाद दिवस पुढं मागं जर झालं तर लगेच म्हणजे गेल्या 1.5 महिन्यामध्ये मला कमीत कमी 8 ते 9 हजार फोन आले असतील सर. तुम्ही रेकॉर्ड मध्ये चेक करू शकता. आणि गेल्या 5 दिवसामध्ये कमीत कमी 1,500 फोन मला आहेत. म्हणजे माझी ओपीडी 50 नंबरची ओपीडी बघायची ती सायकेट्रीची आणि त्याच्यानंतर पुन्हा फोन एवढे म्हणजे खरंच मधु पिताला ते टेन्शन होतं. ते टेन्शन मला आज माहित होतं, पण आज थोडं रिलीज वाटतंय. म्हणजे आज थोडं लग्नाचं मुहूर्त आहे, वराडी बऱ्या प्रमाणात आलेले, दुपारून अजून गर्दी होणार आहे. तर कल्चरल कमिटीचा चेअरमन म्हणून मला म्हणजे माझ्या कमिटी मेंबरचा तर खूप गर्व वाटतो की अशी कमिटी प्रत्येक ह्याला जर भेटली सर आपल्या IMA मध्ये तर प्रत्येक सब कमिटी जे आपल्या आहेत तेवढ्याच मला वाटतं की जोशानं ताकदीनं काम करून आपल्या IMA साठी म्हणजे कुठून काम पाहतो, परंतु संघटनेसाठी काम करत असताना मला वाटतं की आपल्याला अशी टीम आवश्यक असते जी IMA साठी आपल्याला आवश्यक आहे. हे माझे 17 मेंबर जे आहेत सर खूप तडफेनं काम केलं सर. यांनी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत ज्ञात अज्ञात पद्धतीने यांनी मला सहकार्य केलं. मी त्यांचं सर्वप्रथम इथं आभार मानतो. आम्ही ज्या स्पर्धा घेतल्या त्या पारदर्शक पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला. आता कुठं कमी जास्त थोडं बहुत होत असेल, कुठेही होतच असतं समजा. शेवटी काय आहे की मानव आहे, कुठं ना कुठं चुका होत राहतात. एखादी दुसरी चूक झाली असेल तर त्याला मोठ्या मनानं सगळ्यांनी माफ करायचंय. जसं गीता मॅडम म्हणले की काम करतं ते चुकत असतो, जे काम करत नाही त्याचा चुकायचा प्रश्नच येत नाही. आणि त्याच्यामुळे झालेल्या चुकांपासून मात्र बोध घेऊन जसं राजेंद्रजी जर मागच्या वेळेस आपण झालेल्या चुकांपासून बोध घेऊन यावेळेस अजून एक चांगला पद्धतीने दर्जेदार कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. असेच कार्यक्रम इथून पुढे आम्ही घेत राहू. मला माझ्या कमिटी मेंबरसाठी एक ओळ आठवते सर. कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील, कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील, परंतु गगनबहारीचं वेळ हे मात्र रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नाही. आणि आकाशाची ओढ दत्तक घेतलेली माझी टीम पाहून एक प्राऊड फील होतोय मला. आज या स्पर्धा घेतल्या आम्ही फोटो कॉन्टेस्ट कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन. आमचे वैभवजी सांगळे इथं आलेले आहेत परीक्षक ड्रॉइंगचे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ते आहेत. म्हणजे आम्ही चांगले दर्जेदार परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, दर्जेदार आम्ही इथं स्पर्धा घेण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या जे फोटो बघितले जे चुकून इकडे आले ते काय, आमचा फोटोग्राफर म्हणला आंबाजोगावर आलेला आहे, तो फोटोग्राफर म्हणला गलतीची इधर आ गए क्या सर हे सब म्हणजे डॉक्टर प्रोफेसर म्हणजे एवढ्या मोठ्या दर्जाचे कलाकार आमच्यामध्ये आहेत. मगाशी बोलत असताना मी आपटे सरांना बोलत होतो की सर हे बघा की आपण डॉक्टर्स आहोत, आपल्यात एक कलाकार दडलेला असतो, त्याला व्यासपीठ भेटत नाही. गीता म्हणजे आता मगाशी माझं बोलणं झालं आमच्या पटवर्धन मॅडमची, आमच्या व्हाईस प्रेसिडेंट, तर त्या म्हणले की ही माझी मैत्रीण आहे, परंतु त्या मैत्रिणीला हे येतं एवढं एक त्यांना माहित नाही गेल्या 20 वर्षापासून. म्हणजे बेसिकली आपण इतके आपल्या आयुष्यामध्ये वेगळं झालो सर की आपल्याला आपल्या आजूबाजूच्या आपले डॉक्टर्स मंडळी एवढे मोठे कलाकार आहेत हे सुद्धा माहित नाही. आणि त्यांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न माझ्यापर्यंत खायचा प्रयत्न म्हणून मी इथं केलेला आहे.
गेल्या 2 वर्षापासून खूप सुंदर पद्धतीने या स्पर्धा घेत आहेत. इथून पुढे आम्ही त्याच पद्धतीने या स्पर्धा घेण्याचा प्रयत्न करू. इथून पुढे अशा पद्धतीचे नेतृत्व तयार व्हावं म्हणून मी प्रयत्न करतोय. जर एक कमिटीची तयारी केली मी आता 2-3 वर्षानंतर जेव्हा आम्हाला कंटाळा येईल आता की नको आता मला होत नाही झेपत नाही यावेळेस आता करत आहे. परंतु खरंच या सहकार्य खूप मोलाचं सहकार्य दिलं. आमचे तुकारामजी मुंडे असतील म्हणजे सगळ्यांनी खूप ताकदीनं ह्या स्पर्धा घेतल्या. एक टीम वर्क असते कोणती स्पर्धा घ्यायची म्हणजे. तर आज हे मला वाटतं पहिलं एक्झिबिशन झाले म्हणून आपल्या आयएमएचं फोटो पॉईंट स्टेट पहिलं एक की ज्याच्यामध्ये आपले जे काही महाराष्ट्रातले कलाकार आहेत त्या कलाकारांनी आपल्या कला सादर केली. ज्या पद्धतीच्या पेंटिंग तिथं आलेल्या आहेत आणि हे स्ट्रेस बस्टर आहे. एक सायकॅट्रिस्ट म्हणून मला सांगावंसं वाटतं की आपल्या जीवनामध्ये ही अशी एखादी कला आपल्याला जोपासता आली पाहिजे की ज्याच्याकडून हे तर काय चालतं पेशंट आणि आपण कधी संपणार नाही त्याची एव्हर नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. हे मला उडत आलं पाहिजे. उघड फाटून तर पळण्यापेक्षा मला वाटतं की समाधानानं थोडं 4 पावलं हळूच चालू पण आपण आपली कला जोपासतो जीवनामध्ये आनंद घेऊ. ह्या स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेसाठी आपण सगळ्यांनी भाग घेतला सहभाग घेतला. अनेक जणांचे मला फोन आले की सर आम्ही इथं येऊ शकत नाही. त्यांच्या पेंटिंग्स त्यांनी पाठवून दिल्या. मी सर्वांचं मनस्वी आभार मानतो कौतुक करतो त्यांचं की त्यांनी त्यांच्या वेळामध्ये वेळ काढून आपल्या जीवनाच्या आनंदासाठी इथं आलेले आहेत. असाच आनंद आपल्याला जीवनामध्ये कायम ठेवायचा आहे. मला एक शेर आठवतो क्या गम है बिंदास मुस्कुराओ क्या गम है जिंदगी में टेंशन किसको कम है हार जीत ये तो केवल मन का भ्रम है क्योंकि कभी खुशी और कभी गम जिंदगी का हे आहे आखिर काय आहे. तर त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की आपल्या जीवनामध्ये आनंद मिळवायचा प्रयत्न करा आणि हा आनंद आपल्याला कलेद्वारे भेटतो आपल्या हवेद्वारे भेटतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो इथं बोलवलं मला बोलण्याची संधी दिली. कल्चर कमिटीचा चेअरमन म्हणून गेला 1.5 महिन्यापासून खूप ताण होतो मॅडम आणि आज थोडं हलकं वाटतंय मला की आज समारोप होत आहे. या प्रसंगी मी आमचे पुण्याचे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संचिती सरांचे खूप आभार मानतो की एकाच शब्दात म्हणजे एका फोनवर त्यांनी यस म्हणले तू आहेस ना म्हणले राजे आम्ही इथलं होत करू. आणि नवरंगे सर असतील आमच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट पटवर्धन मॅडम असतील सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. गीता मॅडम तर ऍक्टिव्ह आहेतच ते 1 मॅन आर्मी आहेत आमच्या. त्यांचंही कौतुक करतो. मुंडे सरांनी ड्रॉइंगमध्ये खूप छान पद्धतीने सहकार्य केलं त्यांचंही कौतुक करतो. आमच्या जसं तुम्ही इकडे 1 मॅन आर्मी आहेत आमच्या गांधी मॅडम 1 मॅन आर्मी आहे तिकडं लातूरच्या. त्यांनी पूर्ण म्हणजे पडद्याच्या मागं राहते म्हणलं पण मी तुम्हाला पूर्ण सगळं करतो. मोमेंटो पासून त्यांनी तिथं मॅडम सगळं बनवून दिलं. सगळं त्यांनी मेहनत घेतली. वृंदा कुलकर्णी मॅडम आमची सगळ्यांनी खूप छान मेहनत घेतली. आता आमच्या पत्नी प्रज्ञा किंगावकर यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे स्पर्धासाठी. त्यांचं नाव नाही घेतलं तर मला थोडं आवड होईल पुन्हा त्यांचं नाव घेतो इथं. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. कळलं असेल की आम्ही सगळे का इतकी खुशीत या कमिटीत काम करतो. अत्यंत सहकार्य सगळ्या पद्धतीचं. कुठलीही अडचण कधी आली रात्री मी 12ला फोन केलाय त्यांना आणि ते प्रवास करून 12ला पुण्यात पोहोचले होते की असं असं झालंय सर आता हे तुम्ही निस्तरा आणि ते निस्तरतात. ही खात्री असल्यामुळे काम करायला सगळ्यांनाच आनंद वाटतो आणि एक टीमवर्क खूप सुंदर होऊन जातं. आज आपल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आमचे डॉक्टर संचेती सर प्रेसिडेंट IMA पुणे आणि वैजयंती पटवर्धन मॅडम सिनियर व्हाईस प्रेसिडेंट IMA महाराष्ट्र स्टेट आले. तर मी आमच्या चेअरमन डॉक्टर इंगोले सरांना त्यांचं स्वागत करायचं. आणि आमचे डॉक्टर नवरंगे या फोटोग्राफी आणि पेंटिंग या एक्झिबिशनचं उद्घाटन झालं असं जाहीर करायची विनंती करते. नमस्कार. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपलं त्या ठिकाणी एक्झिबिशनचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. या ठिकाणी प्रथम आपले डॉक्टर राजेश इंगोले सर चेअरमन यांचं मी अत्यंत आभार मानतो. अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी आज जे काही सुरुवातच छानपैकी केलेली आहे. सिक्सर मारले असं म्हणायला हरकत नाही. का एक सुरुवात जी असेल ती सुरुवात झाली. एव्हरीथिंग एंड्स वेल
हे लक्षात घ्यायला हवं. या ठिकाणी आणखी उपस्थित असलेले आमचे डॉक्टर नवरंगे सर हे आमचे गुरु आहेत आणि ही जी बिल्डिंग उभी आहे साधारणतः त्यांच्या मार्फत जे काही फाउंडर मेंबर आहे, पिलर्स म्हणतो, तसं डॉक्टर नवरंगे सर, डॉक्टर बुतकर सर, या ठिकाणी डॉक्टर हळवे सर सुद्धा उपस्थित आहेत. यामुळे जे काही दिमाखात उभी आहे ही इमारत, या सगळ्या जे ऋषितुल्य लोक आहेत त्यांच्यामुळे उभी आहे आणि आपण हे एन्जॉय करू शकतो या सगळ्या महान लोकांमुळे. आम्ही यांना स्टॅलवर्ड्स म्हणतो IIMचे पुणे ब्रांचचे. त्या ठिकाणी दुसरे आमच्या डॉक्टर वैजयंती पटवर्धन मॅडम या ठिकाणी वेलकम करतो. आपले भावी अध्यक्ष डॉक्टर कुलकर्णी सर, अतिशय खेळीमेळीच्या याच्यामध्ये जे काही आपलं इलेक्शन झालं त्यांचं मी अत्यंत या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी थोडासा वेळ आपल्याला या सगळ्या प्रोग्राममध्ये दिलेला आहे. डॉक्टर वैजयंती मॅडम यांच्याबद्दल सांगायला नको, व्हाईस प्रेसिडेंट आहे आपल्या स्टेटच्या, अतिशय उत्कृष्ट अशा त्या सुद्धा कलाकार आहेत. तर 2 मिनिटात तर पटवर्धन मॅडम त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे एक कलाकार म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या माध्यमातून डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवतात. ट्युबरक्युलोसिसवरती आता मला वाटतं त्यांना पारितोषिकही मिळालं आहे आणि अजूनही ट्रायबल एरियात अतिशय उत्कृष्ट असं काम चाललेलं आहे. त्यांना विचारलं मॅडम तुमचं काही रीच होत नाही फोन, आम्ही नाशिकला या ठिकाणी होते. तर लक्षात घ्यायचं आपली जी लोक आहेत ते सगळे कलाकार आहेत. कुठल्या ट्रायबल एरियात जाणार, फोटोग्राफी करणार. या ठिकाणी मी जे बघितलं वेगवेगळं मला वाटतं आपले पेडियाट्रिक त्यांनी दाखवलं काही सांगू आणि ते खाद्य कसं घेतो, जसं एखादा ड्रायव्हर जातो आणि त्या ठिकाणी कोटिंग होतं, इतकं छान उत्कृष्ट असं सरांनी त्या ठिकाणी छायांकित केलेलं आहे. मला खूप आश्चर्य वाटतं की आपल्यामध्ये जे काही सुप्त कलाकार आहेत यांचं या ठिकाणी स्टेज दिलं. तर मी दूरदृष्टी ठेवून वेगळे जे म्हणतो डोळस, ऑप्थॅल्मॉलॉजी डोळसही असतात हे लक्षात घ्यायचं. या ठिकाणी अतिशय मी म्हणतो हे एक खूप मोठी कलाकारी आहे. आणि डॉक्टरचा एक लक्षात आहे तो सर्जनही असतो. त्या ठिकाणी बरेचसे सर्जन पण आहेत आणि निष्णात म्हणतो स्किलफुल. साधारणतः स्किल जे असतं का त्या डोळ्यामधून आपलं कॅटरॅक्ट काढायचं किंवा इतर जे काही डिसीज ते काढायचं. एखादा सर्जन असेल तर ऑपरेटिव्ह आपण करतो. जसं म्हणतो आपण एखादा सैनिक असतो, पहारा देतो, डोळ्यात तेल घालून पहारा देतो, तसाच हा सर्जन एक एक गोष्ट, जसं बायपास सर्जरी आहे तर पेशंट वाचला पाहिजे ही भावना असते आणि त्या भावनेपोटी ती जे काही कलाकारी करतो त्या पेशंटमध्ये, त्यामुळे आयुष्य जे वाचतं. तुम्हाला आठवतं या ठिकाणी कोविडमध्ये मला वाटतं त्यांना कोणीतरी पोलीस अधिकाऱ्यांनी त्रास दिला आणि एक लक्षात घ्यायचं का डॉक्टरांवरती सगळ्यांचं का माहिती का असा प्रॉब्लेम आहे का त्यांना त्या ठिकाणी त्या डॉक्टर्सला त्यांनी त्रास दिला आणि कंटिन्युअस आमचं बोलणं चाललेलं होतं आणि त्यामध्ये लक्ष घालून डॉक्टर राजेश इंगोलेंनी, जो कोण डॉक्टर असेल मला नाव आठवत नाही सर त्यांचं, पण त्यांना त्यातून बाहेर व्यवस्थित काढलं. अजूनही केस चालू आहे. सर म्हटलं तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल आम्हाला सांगा, आम्ही येऊन मध्यस्थी करू. आम्ही पुणे त्यावेळेला मी सेक्रेटरी म्हणून काम बघत होतो कोविडमध्ये. त्यांचा आभार मानतो. तर एक डॉक्टर जो आहे त्या ठिकाणी लढला अंबाजोगाईमध्ये. हे सगळं युद्ध पातळीवरती पुण्यातही काम चालू होतं. तुम्हाला सांगतो देशभर डॉक्टरांनी गाजवलं आहे. अनेक धारातीर्थ शहीद झाले डॉक्टर्स. पण ज्युनियर डॉक्टर पल्मोनॉलॉजिस्ट तिला सुद्धा ब्रुटली रेप करून मर्डर केला. आपण निषेध नोंदवला आणि मला वाटतं काल परवा अशोकन सरांशी सुद्धा माझं इंटरॅक्शन झालं. मी बऱ्याच वेळा इकडे काही बोलत नाही, बऱ्याचशा गोष्टी असतात बोलू नये. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये म्हटलं जर गरज असेल तर पुण्यामधून काय अख्ख्या महाराष्ट्रातून एक एक डॉक्टर जाईल. हजारोवर डॉक्टर त्या ठिकाणी कलकत्ताला जाणार आणि त्यांना जाव आम्ही विचारणार. एक लक्षात ठेवायचं डॉक्टर्स काही कच्चा नाही. सगळं आपल्याला सॉफ्ट टार्गेट समजतात, पण डॉक्टर किती हार्ड आहे आणि तो काय करू शकतो हे जर समाजालाही समजलं आणि पॉलिटिकल जे काही वरचे बसलेले लोक आहेत त्यांनाही जाणवलं, तो पक्ष कुठलाही असो, डॉक्टर्समध्ये 1-1 लाख वोटची शक्ती असते आणि त्यांनी जर एक वोट फिरवलं ती जी समोरची असेल ती व्यक्ती पडणार आहे हे जेव्हा जाणवलं तर डॉक्टरांची बाजू घेतील. सेंट्रल ॲक्टचा कायदा सुद्धा पास करता येईल. मुद्दामून या ठिकाणी बोलू इच्छितो का ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. आपण म्हणतो आता नवरात्री झाली,
शक्ती म्हणतो आपण, आणि शक्तीच्या प्रदेशामध्ये, काली माताच्या प्रदेशामध्ये हे घडलं, ते अत्यंत वाईट घडलं. आणि कुठेही असो, आपण महिलेला सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर्स म्हणून त्या ठिकाणी मध्यस्थी करावी, तिचं प्रोटेक्शन करावं. डॉक्टर सगळीकडे एक लक्ष करायचं, सगळ्यांची नजर असते प्रत्येक गोष्टीवर. जसं आपण या ठिकाणी बघतो, वेगवेगळ्या चित्रफित बघतो, त्या ठिकाणी सुद्धा फिरती चित्र आता नाही तर पुढे मागे आपण केव्हा तरी करू. दुबईला केव्हा तुम्ही सांगाल त्या ठिकाणी तुमचं एक्झिबिशन, ह्या डॉक्टरचं एक्झिबिशन साता समुद्र पलीकडे न्यावं अशी माझी एक इच्छा आहे. आणि जे काही डॉक्टर्स आहेत लक्षात ठेवायचं, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी करू याचं आश्वासन देतो. मी मंत्री किंवा काही कुठलं आश्वासन नाही आहे, हे मी या ठिकाणी ज्या गीतांजली मॅडम आहे त्यांनी करावं. डॉक्टर वैजयंती पटवर्धन मॅडमशीच अर्धा तासामध्ये बोला, आपल्याला जॉईंटली बरंच काही करायचं आहे या ठिकाणी. आता कुलकर्णी सरांचा पुढचा कार्यकाळ सुरू होईल, त्या काळामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी करूया. आणि आम्ही मेन कलाकार आपण म्हणतो कर्टनच्या मागे, पडद्यामागचे कलाकार, जसं आमचे नवरंगे सर आहे, मी आहे तुझ्या पाठीशी, स्वामी समर्थांचं जसं आहे त्या पद्धतीने आपली ही गुरुवर्य मंडळी, हार्वे सर आता गेले तर सांगण्याच्या अर्थ या ठिकाणी बरं. बोईसरच्या कुठल्या मुंबईच्या मॅडम आहे डॉक्टर शहा, आय थिंक भरतनाट्यम या ठिकाणी त्या भाग घेणार आहेत. आणि तुम्हाला सांगतो डॉक्टर केळकर मॅडम, त्यांचं मला वाटतं पायाचंही ॲम्प्युटेशन वगैरे झालेलं होतं आणि अतिशय चांगल्या रीतीने त्या उभ्या आहेत, कथक करतात, भरतनाट्यम करतात. आपल्याकडे लक्षात ठेवायचं, डॉक्टर्स हा प्रथम कलाकार असतो, त्यामुळे तो डॉक्टर म्हणतो, लक्षात ठेवा. तर सर्व या ठिकाणी मी जास्त न बोलता सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. डॉक्टर संजय किसर त्यांनी मांडलेले मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. स्त्रियांवरचे अत्याचार आणि डॉक्टरांचे डिफिकल्ट लाईफ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. म्हणूनच आपल्या काव्य स्पर्धेचा विषय याच दोनवर होता की स्त्रियांवरील अत्याचार. त्यातल्या ज्या पारितोषिक विजेत्या कविता 11 वाजल्यापासून खाली ऑडिटोरियममध्ये होणारच आहे. आता मी आपल्या दुसऱ्या प्रमुख पाहुणे डॉक्टर वैजयंती पटवर्धन मॅडम यांना 4 शब्द बोलायचे. व्यासपीठावरील मान्यवर आणि जमलेले सगळे कलाकार मंडळी, खरोखर म्हणजे इट वॉज सिम्पली अमेझिंग वॉचिंग ऑल ऑफ यू. म्हणजे तुम्ही सगळे दिसणं पासून तुम्ही जे काही बोलता आहात आणि तुम्ही मांडलेली तुमची कला, हे बघून मला एका गोष्टीचा पहिला सगळ्यात आनंद होतो इंगवले सर, की मी आता एका दुसऱ्या कार्यक्रमासाठी मुंबईला जायचं होतं आणि त्यामुळे इकडे येण्याबद्दल नक्की नव्हतं. रात्री 12 वाजता माझ्या सरांनी मला फोन केला आणि म्हणाली नाही थोडा वेळ तुम्ही यायलाच पाहिजे. त्याबद्दल पहिले आभार तुमचे की मला तुम्ही येण्याचा आग्रह केला आणि त्यामुळे मी इथे आले. इथे आल्यावर मला तुमची कला जेवढी दिसली तेवढ्या अनेक नवीन शोध लागले. ज्यातला एक उल्लेख सरांनी केला, माझी मैत्रीण वर्षा डांगे मॅडम. माया तर मैत्रीण आहेच, ती किती ग्रेट आहे. म्हणजे मी आता गेल्या वर्षी आम्ही तिचे स्टुडंट पण झालो पेंटिंग शिकण्यामध्ये. आणि त्यामुळे आज मॅडमशी मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींबद्दल गेली 15-20 वर्ष कनेक्टेड आहे. आणि मॅडम इतकं सुंदर पेंटिंग करतात, हा शोध पण मला इथे आल्यानंतर लागला. आणि त्यामुळेच खरं बाकी आमच्या गानू मॅडम, बाकी सगळ्या जणी अनेक जणींशी WDW चेअरमन म्हणून मी इंटरॅक्ट होत होते आणि तुमच्यातल्या कलेचं थोडंफार माहिती होती. पण इथे आल्यानंतर जे प्रत्यक्ष बघणे त्याला काही मी म्हणेन इट इज अनमॅच. म्हणजे तो जो आनंद आहे आणि तो जो एक फिलिंग ऑफ एक सुदिन ज्याला आपण म्हणतो ते येतं. या कुठल्याही कलेचा मुख्य उपयोग असा आहे की खूप सुदिन त्यातनं आपल्या प्रत्येकाला मिळत असतं. आणि विशेषतः इंगवले सरांसारखं नेतृत्व जर असेल तर ते कुठल्या लेवलला जाऊन ॲक्टिव्हिटीज करता येतात. असे काही प्रयत्न आम्ही WDWच्या माध्यमातून पण पूर्वी केलेले आहेत, ज्याच्यामध्ये गानू मॅडमना डान्सचं बक्षीस मिळालेलं होतं. अप्रतिम डान्स त्यांचा. तर अशा अनेक कलाकार तुमच्यातलं प्रत्येकच म्हणजे आपल्यातलं प्रत्येकच जणाचं कौतुक करू तेवढं थोडं आहे. मला आठवतं मी MD नायर हॉस्पिटल मुंबई, इथनं माझं वैद्यकीय शिक्षण सगळं मुंबईला नायर हॉस्पिटलचं. तर तिथे आम्हाला एक क्विज डिबेट होता. डॉक्टर अरसिक असतात हा विषय दिला गेला होता. आमच्या केळकर मॅडम होत्या आणि त्याच्यामध्ये मी कडकडून भांडले होते आणि बक्षीस मिळालं होतं की डॉक्टर अजिबात अरसिक नसतात. आणि माझ्या भांडणाचं काही प्रत्यय काही स्टेटच्या लोकांना माहिती असेल की आपला मुद्दा धरून कसं चिवटपणे लढायचं.
तर त्याची सुरुवात त्या मेडिकल कॉलेजमधल्या या टॉपिकपासून झाली होती की डॉक्टर अजिबात रसिक नसतात. तेव्हा पुन्हा एकदा रसिकांचा फोरम आहे, रसिकांचा सहभाग आहे आणि सगळेच दर्दी रसिक आहेत. त्या पार्श्वभूमीवरती आजचा दिवस रसपूर्ण तर असेलच, पण आपल्या पुढच्या सगळ्या वर्षाला, आपल्या सगळ्या आयुष्याला एक वेगळा उत्साह आणि आनंदाचा रस भरभरून मिळो या शुभेच्छेवरती मी इथे थांबते. पुन्हा एकदा सर्वांचंच मनापासून अभिनंदन आणि आभार आणि पुन्हा पुन्हा या अशाच इव्हेंट्स आपण सगळेजण असेच उपक्रम आपण राबवत राहू याची मला खात्री आहे. नेतृत्व बसलेलंच आहे समोर, ज्यांच्याबरोबर ॲक्टिव्हली आम्ही गेली अनेक वर्ष काम करत आहोत आणि त्यामुळे आय एम शुअर की ही परंपरा पुढे चालणार आहे. जाता आता एकच शुभेच्छा इंगवले सरांना देऊया. तुमच्याबद्दल तुम्ही नगरसेवक असणं हे सुद्धा मला आजच कळलं आणि त्यामुळे लवकरच आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री व्हा अशा शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या वतीने देतो. धन्यवाद. मॅडम म्हणाल्या तेव्हाच ब्रह्मदेवांना सर तथास्तु म्हटलेलं आहे, कारण सरांना तिकीट मिळण्याची खूप शक्यता आहे या वेळेला. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करायचं आहे. मी तर सारखंच म्हणत होते की सर तुम्ही व्हा सांस्कृतिक मंत्री आणि आम्हाला लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. संतोष कुलकर्णी सरांचं खास स्वागत करते. मी त्यांना संतोष दादा म्हणते. अनेकदा आम्ही ऑफ्थॅल्म कॉन्फरन्सला वगैरे भेटतो आणि येता जाता माझं सामानाचं वजन वाढलेलं असतं, त्यामुळे विमानात मग ते घेत नाही. तर संतोष दादांकडे काही सामान नसतं तर माझी बॅग त्यांच्याकडे घेऊन आम्ही बहीण भाऊ म्हणून बऱ्याचदा प्रवास केलेला आहे. कुठे गेले की हो ते दादांकडे आहे माझं सामान, असं सांगून आम्ही प्रवास करतो. इतकी तेव्हापासूनची मैत्री आहे आणि ते आज आपले अध्यक्ष होतात IMA महाराष्ट्र स्टेटचे. सर खूप खूप कौतुक वाटतंय तुमचं अभिनंदन तर आहेच, पण खूप जास्त कौतुक आहे. आमच्या विजय मेडिकलचेच आहेत, माझे ज्युनियर आहेत आणि एका तरुण तडफदार माणसाच्या हातात IMA महाराष्ट्राचं अध्यक्षपद गेले हे फार धन्यवाद सर आज अगदी वेळ काढून आल्याबद्दल. त्यांनी कल्चरल कमिटीचे देतीलच, त्याआधी मी मोठे सरांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नवरंगे सरांना 1-2 शब्दात आम्हाला थोडंसं एनकरेज करा किंवा मोठे सर हे करा. भौगोलिक भाषेमध्ये तुम्ही सगळं सारांश सांगितला. डॉक्टर पटवर्धन मॅडम, डॉक्टर माया मॅडम आणि आमचे राजन संजय आणि सगळे आणि मुख्य म्हणजे नवोदित महाराष्ट्र राज्याचे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे नवोदित अध्यक्ष मुख्यमंत्री नाही म्हणणार कारण थोडा कलर तुमचा आता जॅकेटचा कलर जायला लागला राष्ट्रवादीकडे पण त्याचा संबंध आहे. तर तुम्ही सगळे इथे मोठ्या संख्येने आलात आणि आजचं प्रदर्शन बघताना मागच्या वेळेस पण आपल्या इथे झालं होतं, परंतु राज्याचं मोठं पहिल्यांदाच झालं आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांमध्ये जी कला आहे तो मला असं वाटतं की टॅलेंट लपत नाही. जो टॅलेंट तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये दाखवला आहे, डिग्री मिळवताना दाखवला आहे, तो इव्हन ह्या क्षेत्रात जरी त्यांनी काम केलं ते पहिले झाले असते, डेफिनेटली पुढे गेले असते. मगाशी ही सगळी चित्र आणि फोटोग्राफ्स आणि पेंटिंग बघताना मला असं लक्षात आलं की त्या प्रत्येकामागे किती तपश्चर्या आहे, किती प्राण उठलेले आहेत, जीव उठलेले आहेत आणि यांना नक्कीच मॅडम म्हणाल्या तसं स्ट्रेस बस्टर नक्कीच आहे असं मला वाटतं. आणि ज्याला म्हणतील की आबालवृद्ध म्हणजे अगदी आबाला नाही, परंतु आमचा निखिल गुरुदे त्या कॉर्नरवरती त्यांनी फोटोग्राफी दाखवली, ते डोळ्याचं चित्र जे दाखवलं किंवा ते आमची भावना सांगितली, वैभव सरांनी जे गुरगळून सांगितलं आणि तसं म्हणजे सिनियर पिडियाट्रिशियन डॉक्टर नाव की त्यांच्या वयाला मी असं म्हणतो की 84 नाही 48 झाली. त्या कलाकृती दाखवल्यानंतर अतिशय अनोखी कशी कला की पार्टीवरती मेटलने कोरायचं प्रोटोकॉल वापरता येणार नाही, एकदा डोक्यामध्ये आलं की ते तशीच रेट मोठी पाहिजे आणि त्याचे फोटो काढायला सुद्धा इतके उत्तम आहे की बरोबर सगळं वैभवशालीचं प्रदर्शन आहे असं मला वाटतं की हा 5000 मेंबर्सची हायेस्ट संख्या असलेली ब्रँच असेल. तुम्ही इथे आहातच. तर यंदा झालं, गेल्या वर्षी पण झालं, पाठोपाठ 2 वर्ष झाले की आम्ही कंटाळणार नाही, परत ह्या प्रकारचे कार्यक्रम घ्यायला. तेव्हा परत एकदा सगळ्यांचे कौतुक करतो, आभारही मानतो आणि ह्या सुप्त गुणांना पुढच्या पिढीला पण तुम्ही म्हणजे आमच्या डॉक्टर्स म्हटल्या मेंबर पिढीला मी म्हणतो, मेंबर्स तर व्हायला पाहिजे, तर त्या लोकांना तुम्ही मार्गदर्शन करा आणि उपयुक्त करा याची मला खात्री वाटते. तो काही मध्ये जाऊन सगळं सर आपटे सर या पुढे सर.
आपल्या सर्वांच्या चित्र थांबवतात किंवा आरती थांबवूनचे दोन शब्द आहेत की दाद देणे आहे गाण्याहून अधिक दुर्घट. दाद देणे आहे गाण्याहून अधिक दुर्घट. जसा गुंफावा दवाचा गजरा, जसा गुंफावा दवाचा गजरा अथवा वायूचे घट. महाराष्ट्र स्टेट या फोटो एक्झिबिशन आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशनच्या उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या पुणे IMAचे डॉक्टर संचिती सर या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे सिनियर डॉक्टर नवगिरे सर या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट IMAचे व्हाईस प्रेसिडेंट पटवर्धन मॅडम उपस्थित स्टेजवर असणारे सगळ्यांचं खास आकर्षण जसं फोटो आणि ड्रॉइंग आकर्षण आहे तसे डॉक्टर इंगोले सर या ठिकाणी उपस्थित असणारे को चेअरमन गीतांजली मॅडम उपस्थित असणाऱ्या माया भालेराव समोर भावी आणि या महाराष्ट्राचं IMAचं उभरतं आणि अतिशय चांगलं नेतृत्व करण्याची क्षमता म्हणून आपण सर्वांनी त्यांना निवडून दिलं असे संतोष कुलकर्णी सर. आणि खरं पाहिलं तर खास करून या एक्झिबिशन आहे याची जी शोभा वाढवली ते म्हणजे सर्व पार्टिसिपंट आपल्या सर्वांचे सहकारी आपल्या वेळात वेळ काढून आपण सर्वांनी अतिशय मेहनतीनं हे ड्रॉइंग फोटो पाठवले. आम्ही सर्वांनी जजेसच्या माध्यमातून ते सिलेक्ट केले आणि आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित असलेले अकोल्याचे आमचे डॉक्टर वैभवजी सांगले यांनी देखील वेळात वेळ काढून त्यांचेही देखील आभार मानतो. या स्टेजवर उपस्थित असणारे मला इंगोले सर म्हटले संचेती सर म्हणजे आपलं बॅकबोन आहे त्यांचं परत एकदा मनपूर्वक धन्यवाद मानतो. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व कॅमेरामॅन असतील किंवा जे सहकारी असतील आम्हाला मदत करू लागणारे त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो. आणि आमची जी कमिटी आहे त्या सर्व सदस्यांचं परत एकदा मी जी मेहनत घेतली त्यांचं देखील आभार मानतो. या ठिकाणी एक सांगावंच वाटतं की जणांची ब्रँच आहे तरी देखील मला या कमिटीमध्ये घेण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी इंगोले सरांचे पण थँक्यू मानतो. खरं पाहिलं तर आपण सर्वांनी जे म्हणलं ऐकला कार्यक्रम त्याबद्दल आपले सर्वांचे आभार आहे. कारण का या ठिकाणी आपल्या सर्वांच्या डॉक्टर माया भालेराव यांचं वॉटर कलर पेंटिंगचं डेमो होणार आहे. तर पूर्वी मॅडमला थोडंसं आपल्या पेंटिंग बद्दल आणि डेमो बद्दल सांगण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो. थँक्यू. मिनिटातच चालू करूया. फक्त त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगते की मी डॉक्टर आहे अॅनेस्थेसिया वर्षापूर्वी आणि कंटिन्युअसली करत गेली, सातत्याने करत गेली. पहाटे 5ला उठून बरेचदा करते. तर मला असं वाटतं इथे जमलेल्या सगळ्या कलाकारांनी आपल्या मित्रमैत्रिणींना सांगावं की वेळ नाही असं बोलू नये, करत राहावं जेणेकरून आपण एकमेकांना इन्स्पायर करू शकतो. सो आय विल बी गिविंग अ डेमो ऑफ वॉटर कलर पेंटिंग. आय डोंट नो अबाउट ॲक्रिलिक ऑइल, प्युअरली वॉटर कलर मी करते आणि आपण वॉटर कलर पेंटिंगचा तशी मी काही त्याच्यात फार शिकलेली नाही आहे. यूट्यूब मार्फत किंवा काही ऑनलाईन काही सेशन त्याच्यातर्फेच मी शिकलेली आहे. त्याच्यामुळे चूकभूल झाली तर माफ करा. थँक्यू. मॅडमचा छोटा परिचय म्हणजे शी इज प्रेसिडेंट ऑफ IMA PCB आणि त्यांनी अँटार्क्टिकाची सुद्धा टूर केलेली आहे. त्या सांगायचं विसरली म्हणून मी जस्ट आठवण करून देते. एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आणि इथे जमलेल्या जवळजवळ प्रत्येक ज्या स्त्रिया डॉक्टर आहेत त्या प्रत्येकीला माहिती आहे की आपलं घरही असतं, घरातलंही बघायचं असतं, आपल्या दवाखानाही असतो, दवाखान्याचंही बघायचं असतं आणि IMAही असतं, IMAचंही बघायचं असतं आणि हे सगळं करून आपले छंद सांभाळायचे असतात. आणि हे सगळे छंद सांभाळणाऱ्याच इथे आहेत. त्यामुळे स्त्रिया असं कधीच म्हणत नाहीत मला वेळ नाही. आणि आमच्या IMA मध्ये मागच्या वेळेला एक कार्यक्रम झाला त्यात एक वाक्य खूप सुंदर सांगितलं, जो बिझी असतो त्यालाच काम दिलं जातं आणि तो करतो, जो बिझी नसतो त्याला कधीही काम दिलं जात नाही कारण त्याला वेळच नसतो. जो बिझी असतो तो वेळ काढतो आणि काम करतो. आभार प्रदर्शनामध्ये एक माझं अगदी मला उल्लेख नेहमी करावा असं वाटतं आणि तो म्हणजे IMA पुण्याचा जो स्टाफ आहे, आमचं इथलं बॅकबोन आहे, त्यांच्याशिवाय आम्ही काम करू शकत नाही. आमचं संतोष धावडे काका हे काल दिवसभर रात्री सुद्धा 1-1 वाजेपर्यंत जागून त्यांनी ही हॉलची सगळी रचना केली. खालचं ऑडिटोरियम प्रोग्राम एखादा होतो त्यानंतर ते ऑडिटोरियम साफ प्रोग्राम पॉसिबलच होत नाही. तर आमच्या IMAच्या फुल टीमचं मी इथे आभार मानते. आणि मॅडमचं आता आपण डेमो सुरू करूया.
त्याचबरोबर एक रिक्वेस्ट